कधी तुम्हाला असा प्रश्न पडलाय का, मी कमीच खाते किंवा मी कमीच खातो तरीही माझं वजन वाढतंय? जाणून घ्यायचंय तुम्हाला? तर जाणून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं की आपलं जर मेटाबॉलिझम जर कमी असेल, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया आहे ना. आपण खातो, खूप सारं खातो, पण खाल्ल्यानंतर जी काही ऊर्जा साठली जाते त्याचं काम किंवा ऊर्जेचं खर्च जर कमी जर प्रमाण जर असेल तर काय होतं, खाल्लं तर चरबी साठते. हे पहिलं कारण. दुसरं म्हणजे हार्मोनचा असमतोल. बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात, जसे की थायरॉइड हार्मोन, इन्सुलिन, कॉर्टिसॉल. ह्यातले जर बिघाड झाले तर त्याच्यामुळं सुद्धा वजन वाढू शकतं. तिसरं म्हणजे झोपेची कमतरता. यस, झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. अपुरी झोप काय करते? भूक वाढवते आणि त्यामुळं चरबी साठण्यामध्ये काय होतं, मदत होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव. बघा, आत्ताच्या लाईफमध्ये आपण बिझी शेड्यूलमध्ये प्रत्येकजण ताणतणावामध्ये असतो आणि ह्यामुळं काय होतं, कॉर्टिसॉल लेवल जी आहे ही वाढते आणि पोटावरची चरबी काय होते, फास्टमध्ये वाढून जाते पोटावरची, आणि हा ताणतणावामुळं सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं. त्याच्या पुढचं कारण आहे की शरीराची हालचाल कमी असणे. बघा, बैठे काम, बसून काम करण्याची सवय आणि व्यायामाचा अभाव ह्यामुळं आपली पोटावरची चरबी, पूर्ण शरीरावरची चरबी वाढू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की चुकीचा कॅलरीचा स्तोत्र. चुकीची कॅलरी म्हणजे कमी प्रमाणात पण जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, जास्त साखर, जास्त तेल ह्याचं प्रमाण जास्त असणं. हे जर असेल तर ह्याच्यामुळं सुद्धा वजन वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरची जर कमी जर असेल तर पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि सारखं आपल्याला काय होतं, खाऊ खाऊ वाटतं. आणि ह्यामुळं काय होतं की चरबी वाढायला, अनावश्यक चरबी वाढायला मदत होते. त्याचसोबत वय वाढणे. बघा, वयानुसार आपलं मेटाबॉलिझम काय होतं, नैसर्गिकरित्या कमी होत जातं आणि ह्यामुळं सुद्धा वजन वाढायला मदत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आताची खूप सारी लोक मनाने औषधं घेतात ह्या, किंवा काही औषधं त्यांना चालू असतात, तर ह्या औषधाचा दुष्परिणाम ह्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पचन व आतड्यांचे समस्या. बघा, अपचन होणं, गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन होणं आणि आपल्या गटमध्ये लागणारे जे मायक्रोबियम ह्यांच्यामध्ये जर बिघाड जर झाला असेल तर त्याच्यामुळं तुमचं डायजेशन प्रॉपर होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी कमी पिणे. यस, पाणी कमी जर असेल तर शरीरामध्ये चरबी 100% काय होऊ शकते, साठू शकते. आणि जर तुम्हाला वारंवार अति उपवास किंवा अति खाणे किंवा अनियमित खाण्याची जर सवय जर असेल तर ह्यामुळं आपली बॉडी फॅट सेव्ह मोडमध्ये जाते आणि ह्या सर्व कारणामुळं काय होतं, आपलं वजन वाढतं. तर ही कारणं बघा. आणि जर तुम्हाला वजन जर कमी करायचं जर असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आहार कसा पाहिजेल आहे, संतुलित आहार पाहिजेल आहे. 30 ते 40 मिनटं तुमचा व्यायाम पाहिजेल आहे. 7 ते 8 तास झोप पाहिजेल आहे. ताण कमी करायला पाहिजेल आहे. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटलीच, जर हार्मोनचा इम्बॅलन्स जर असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. थँक्यू.